खूप मस्ती करतो त्यामुळे बांधून बघा खालून आलो एवढ्या आते आलू का खाली वगैरे बघू बांधलेला आहे खूप मस्ती करतो त्यामुळे बांधून ठेवलाय त्याला बघा बांधले कसं हात बांधला ए चला ए तू चल पळा पळता येणार बांधल्यामुळे असंच करायचं घरी पण लय घाण मस्ती आम्ही ट्रॅकिंग करतोय तर आम्ही आता ते वर आलोय एकदम बघू शकता असं डोंगराने भरलेलं आहे डोंगराने चालतोय आम्ही सगळे आता पायरे आहेत तर आम्ही डोंगराने जरा काहीतरी हटके करतोय मंदिर इकडं वर ते इथं काहीतरी बघतायत दोन त्याच्या लेफ्ट साइडला बघ एकदम लेफ्ट साइडला बघ दोन साइड बघ दोन साइड आपलं कुठे आहे ते काय अरे हात बघ आता ते दोन आहेत ना दोन ते त्यातलं पहिले तिकडे केवढ्यावर जायचंय भेंडी फालतूच्या ऍडव्हेंचरच्या नादात पामली आहे सगळ्यांची कसं आहे वर चाललंय चढत ऍडव्हेंचर लाईफ चालू झालेली आहे लाईफ म्हणजे चढतोय आता आम्ही उभं चढतो आणि उभं माहिती अगो बाई पडलो हा जरा वेळ बसूया चालेल जांब हे घर चालू आहे पहिल्यांदा असाच डोंगर चढलाय एवढा कुठून आलं बघा खालून आलो एवढ्या खालून वर चढत आलोय आता पूर्ण पाय पांबले ते बघा बसले सगळे फायनली थोडंसं आलोय बसतो जरा बसलो पायाने गपीत पहिले आलते तेव्हा काय झालं तेव्हा एवढं काय नव्हतं वाटलं तेव्हा जास्त फिरलेलो आणि आम्ही आहे ना रे एकंदर लांबी हे बघा हे पूर्ण वाचा आणि त्या काळात 40,000 रुपये खर्च आला होता एवढं सगळं आहे प्रॉपर काय खर्च आला केवढ्या पायऱ्या आहेत सर्व आहे बजरंग बली की जय जय हनुमान आदि पुरुष जय हनुमान चला इथं मंदिर आहे हे बघा प्रॉपर मंदिर वर शूट करून दिलं तर ठीक आहे हा बघा थकला डायरेक्ट काय रे बसलंय तेव्हा त्यांचा श्वास आहे का शिव पार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई शिवशक्ती स्वरूपिणी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुका देवीचा अवतार मानले जाते।
महाराष्ट्रात व अन्य राज्यात यमाई देवीची अनेक उपपीठे, मंदिरे आहेत, परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावरती आदिमायेचे मुख्य पीठ आहे. काया पाषाणातील देवी महिषासूर मर्दिनी यमाईची मूर्ती जवळपास 2 मीटर उंच असून ती आडवाटे बसलेल्या स्थितीत आहे. या मूर्तीला गदा, बाण, त्रिशूळ आणि पान धारण करणारे 4 हात आहे. मंदिर हे मोठ्या संख्येने मराठी कुटुंबांचे कौटुंबिक देवस्थान, कुळदैवत आहे. मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती आहेत. फाडला टाकूनच दिला. एक नंबर माणूस आमच्याकडे आउटिंग नाही. हे बघू शकता तुम्ही. सरक रे. हत्तीवर बसला बेडूक. हत्ती बसला रबाडा. अरे आता आलं. आता काय आलं ते छाती बसलं. छाती आलू का. चला पाय पाय दे. पाय लागला शिक्का पुष्पाचा. सगळं गाण झालंय. चाललोय आम्ही खाली. पायथ्याशी आलेले तिकडे पाणी हात बाळू मामांकडे चाललं. आता यमाई मंदिरातून आलेलो आहे. यमाई मंदिरातून आलोय. आता बाळू मामाकडे चाललोय दर्शनाला. चला माझ्या नावाने सांग बरं. बाळू मामा जातात 8 महिन्यात नाही तरी. नाही रे बाबा, 1 वर्ष गेला. येताना मारायला तुम्ही. हा रस्ता आहे. आता कुठं मंदिर आहे काय माहित नाही. चाललोय आता. मंदिर काय माहित कुठे आहे. लांब आहे काय काय माहित. हा हे मंदिर आहे वाटतं. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे मंदिर आहे वाटतं. बघू आता तिकडे गेल्यावर. चला मस्ती विस्ती करत चालले. चला आलोय तिकडनं वर. डोंगरावरून आलोय. मला वाटलं हा इकडून आलोय दाखवत. मला वाटलं हा बोलतोय इकडचा इकडून आले जाते बोलते. तर गावातले आम्हाला सगळे बघतात. गावातले मी बघा गाव अख्खं आहे. कुठलं गाव आहे. औंधच आहे काय. गाड्या बिड्या फेकले तिकडे. चला पुढच्या महिन्यात पुढं डायरेक्ट डायरेक्ट बाळूमामाच्या मंदिरात जाऊया. बाळूमामा मंदिरात पोहोचलोय आम्ही. साईड खाली वगैरे. बापरे मी धडकलो डायरेक्ट. मेंढी आहेत बाळूमामाच्या. चला इधर रे व्हिडिओ काढ. हे बाळूमामाचे. चला आम्ही येतो दर्शन. बाळूमामाच्या नावानं चांगलं पाया पडून घ्या.
घोडा दाखव ना, घोडा दाखव जरा. घोडा चल ना तिकडे जरा. बस झालं, घोडा बघायचं नसतं. आता आम्ही चाललोय एकदम कच्च्या रस्त्यातून. आता बाळूमामाचं दर्शन सगळे बोलते हा बाळूमामाचं दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघितलंच असाल. आता चाललोय आम्ही काट्यातून. हे तिकडे गावातले म्हणत होते काट्यात, तरी आम्ही आमच्या इथला गावाला बघितला. हा बोलते चला रस्ता आहे म्हणून चाललोय आता शॉर्टकटने डायरेक्ट. हां आता रोडावर डायरेक्ट निघू. कॅफे डायरेक्ट भेटूया आता. चला. संडे को मस्त नहा धो के आ और आना, मैं तुम्हें घर पे आके दे के जाऊंगा. संडे को